डिव्हिजनल याच्यात लावले होते। आता प्रत्येक जिल्ह्यात आम्ही कॅम्प लावतोय। सभापती महोदय, खरं तर महानायक वसंतरावजी नाईक यांच्या नावाने जर महामंडळाने योजना जर आपण चालवत असेल तर त्याचं स्वरूप आणि त्याची रक्कम किती मोठी असली पाहिजे। ही थट्टा लावली या विभागाने आणि मंत्र्यांनी देखील वारंवार हे प्रश्न समोर येतात। त्याचे ठराविक उत्तर 4 वर्षापासून ऐकून ऐकून कंटाळा आला। सभापती महोदय, उत्तर तर बदलून द्यायला पाहिजे कमीत कमी। सभापती महोदय, ज्या पद्धतीने या वंचित घटकांना, बंजारा समाज आणि व्हीजेएनटीच्या लोकांना रोजगार निर्माण करण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ज्या पद्धतीने अर्ज आणि कर्ज मिळायला पाहिजे, सभापती महोदय याचे कर्ज मिळण्यासाठीचे अर्ज सुद्धा उपलब्ध नाही। सभापती महोदय, आपण जर अर्ज विचारात थेट उशिरा आले, माझा प्रश्न हा आहे सभापती महोदय, गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने याचा निधी कपात झालेला आहे तो एकत्रित करून तुम्ही वसंतराव नाईक महामंडळाला वाढीव निधी देणार का? अण्णासाहेब पाटील महामंडळासारख्या सर्व योजना वसंतराव नाईक महामंडळाला लागू करणार का? आणि शेवटचा प्रश्न असा आहे सभापती महोदय, कारण आता सभागृहात मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की बंजारा समाजाला एसटी संवर्गाच्या सर्व सवलती धनगर समाजाप्रमाणे आपण लागू करणार का? प्रश्नाचा स्कोप काय आहे? माननीय अध्यक्ष सभापती महोदय, आपण आता सगळ्या महामंडळांच्या योजना सारख्या करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे ज्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आहेत त्याच, म्हणूनच आपण बघितलं असेल की या सगळ्या महामंडळांना आधी जे आपण कर्ज द्यायचो ते आता 15 लाखापर्यंत सगळ्यांचं आपण वाढवलेलं आहे। त्यामुळे त्या सगळ्या योजना आपण सारख्या करतो। दुसरा जो बंजारा समाजाचा विषय आपण मांडलेला आहे त्यात आपण स्वतःही होतात, आपण सगळ्यांची बैठक घेतली होती। त्या बैठकीतले सगळे कायदेशीर प्रश्न आपण समजून घेतले आणि माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या अंतर्गत त्या संदर्भात आपण एक आयोग तयार केलेला आहे। त्यांच्यापुढे हे सगळे प्रश्न आपण मांडलेले आहेत आणि त्या आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतरच याच्यावरची पुढची कारवाई आपल्याला करता येईल। प्रश्न क्रमांक 5 सत्यजित तांबे, 8125। सभापती महोदय, खरं तर